नवरात्रीचे उपवास करायचे म्हणजे नेमकं कसं करायचं? तर पहिला प्रकार म्हणजे निर्जळ उपवास. यामध्ये फक्त पाणीही न घेता फक्त वाऱ्यावरती हा उपवास केला जात असतो. याच्यामुळे खूप अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे ज्याला हा उपवास जमत नसेल त्याच्यासाठी आहे दुसरा प्रकार. तो म्हणजे फलाहार. म्हणजे पूर्ण 9 दिवस फक्त फळाहार तुम्ही घेऊ शकता. ज्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं फ्रुट्स आणि सैंधव नमक, यात जे नेहमीच आपण मीठ वापरतो ते वापरत नसतात. त्यानंतर म्हणजे एकभुक्त राहणे, म्हणजे फक्त दिवसातून एकच वेळा जेवण करायचं. ज्यांना हेही जमत नसेल त्यांच्यासाठी पुढील प्रकार आहे एकधान्य उपवास. एकधान्य उपवासामध्ये तुम्ही एक वेळा उपवास जो सोडत आहात त्यामध्ये फक्त एकच धान्य खाऊ शकता. त्यानंतर पुढील प्रकार 2 वेळा उपवास. 2 वेळा उपवास करताना मात्र तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, राजसिक आणि तामसिक अन्न आहे ते तुम्हाला टाळायचं आहे. फक्त सात्विक अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. यामध्ये मसालेदार पदार्थ हे सर्व कमीत कमी खायचे आहेत. तेलाचे तळलेले पदार्थ कमी खायचे आहेत. गोड पदार्थ कमी खायचे आहेत. आता तुम्ही मला क्वेश्चन कराल, की हा कुठला उपवासाचा प्रकार आहे? तर ज्यांना अगदीच उपवास करणं जमत नाही त्यांच्यासाठी मी हा एक शेवटचा उपवास सांगितलेला आहे. यामध्ये निदान तुम्ही जे नवरात्री फास्टिंगचं जे उद्देश आहे, की ज्याच्यामध्ये शरीर, मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण सांगितलेलं आहे. त्यामध्ये ॲटलीस्ट तुम्ही राजसिक आणि तामसिक फूड घेत नसल्यामुळे तुमचे विचार आणि आचार सात्विक राहतील. धन्यवाद.